हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बेबी शॉवरसाठी काही एम्ब्रॉयडरी डिझाईन पाहणार आहोत। तर मी हे बेबीचे फुटप्रिंट काढून घेतलेले आहेत बटर पेपरवर। तर मला आज ह्याची एम्ब्रॉयडरी डिझाईन तुमच्यासोबत शेअर करायची आहे। तर मी एका बटर पेपरवर काढून घेतले आणि हे आपण आता ब्लाउज पीसवर प्रिंट करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी कार्बन पेपर यूज करत आहे, व्हाईट कार्बन पेपर। तर हा मी ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि त्यावर आपण ही डिझाईन प्रिंट करून घेणार आहोत। तर मला या ठिकाणी डिझाईन प्रिंट करायची आहे। तर मी ही डिझाईन त्यावर ठेवून घेते आणि याच्या खाली आपण कार्बन पेपर ठेवून घेणार आहोत, व्हाईट कार्बन पेपर। ब्लू आणि व्हाईट येतो, तर मी व्हाईट घेतलेला आहे, तुम्ही ब्लू पण यूज करू शकता। त्याच्यावर आपण डिझाईन ठेवून घेणार आहोत आणि फक्त पेन्सिलनं आपण सगळी जी डिझाईन आहे ती आपण परत एकदा त्याच्यावर ड्रॉ करणार आहोत। तर आपण ड्रॉ करून घेऊयात। थोडं प्रेशर देऊन तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, म्हणजे तुमची डिझाईन कार्बन पेपरवरून तुमच्या ब्लाउज पीसवर उमटेल। तर आपण थोडं चेक करून घेऊया हे उमटतंय की नाही। तर आपली डिझाईन व्यवस्थित उमटत आहे। तर आपण उरलेली पण डिझाईन आहे ती प्रिंट करून घेऊयात। हा पेपर तुम्हाला एक 10 रुपयापर्यंत स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल। तुम्ही ब्लू पण यूज करू शकता, तसा तुमचा ब्लाउज पीसचा कलर आहे त्यावरून तुम्ही ठरवू शकता कोणता यूज करायचा आहे ते। तर आपलं प्रिंट ऑलमोस्ट झालेलं आहे। तर आता आपण ब्लाउज पीस आहे तो स्टँडला लावून घेऊयात। तर ब्लाउज पीस आपण व्यवस्थित स्टँडला लावून घेतलेला आहे आणि आपण आता डिझाईनला सुरुवात करूयात। तर यासाठी मी गोल्डन जरी थ्रेड यूज करत आहे, दयालजीचा ब्रँडचा आहे। तर आपण आपल्या ज्या डिझाईनला पूर्ण बॉर्डर करून घेणार आहोत चेन स्टिचनं। मी थ्रेडला गाठ मारून घेत आहे आणि थ्रेड आपण खालून वरती काढून घेऊयात। यासाठी मी ट्युलिपची 14 नंबरची निडल यूज करत आहे, 0.5 mm। आपण थ्रेड वरती काढून घेऊयात आणि संपूर्ण डिझाईनला आपण चेन स्टिचनं बॉर्डर करून घेणार आहोत। जर तुम्हाला चेन स्टिच काहीच माहीत नसेल कशी करायची, त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही ते नक्की चेक करू शकता। जे नवीन आहेत चॅनलवर त्यांनी चेन स्टिच कशी करायची ते पाहून तुम्ही शिकू शकता। आपल्या संपूर्ण आपण जी डिझाईन आहे त्याला चेन स्टिचची बॉर्डर करून घेणार आहोत। आपली बॉर्डर झाल्यानंतर आपल्याला अशी डिझाईन दिसणार आहे। आपण पूर्ण बॉर्डर करून घेतली आहे। आता आपण जे कट बीड्स आहेत, कट पाईप आहेत गोल्डन, ते यूज करणार आहोत। तर आता तरी मी जरी थ्रेडच यूज करणार आहे। जरी थ्रेडमध्ये आपण पूर्ण काम करणार आहोत, कारण थोडे थोडे पाईपमध्ये गॅप दिसतात, तर साध्या दोऱ्यामध्ये ते चांगले दिसणार नाहीत। त्यासाठी आपण जरी थ्रेड कंटिन्यू करणार आहोत। तर आपण कट बीड आहेत ते निडलमध्ये घेऊन त्याचे पण चेन स्टिच करून पूर्ण डिझाईनला बॉर्डर करून घेणार आहोत। बॉर्डर झाल्यानंतर आपण ते बॉर्डर आतमध्ये फिरवत फिरवत पूर्ण डिझाईन फिल करून घेणार आहोत कट बीड्सनं, कट पाईपनं। हे असे आपल्याला फिरवत फिरवत ती पूर्ण आतमध्ये असं सर्कल करत करत डिझाईन पूर्ण कट बीडनं फिल करून घ्यायची आहे। आणि आपण जे फिंगर्स आहेत बेबीचे, तर फुटप्रिंटचे, त्याला पण आपण सेम कट बीडनं फिल करून घेणार आहोत। हे थोडं फास्ट फॉरवर्ड आहे, ते तुम्हाला कट बीड्स किंवा इतर कोणतेही बीड्स कसे स्टिच करायचे याचे पण डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही ते नक्की चेक करून घ्या। आणि इथे आपण एंड नॉट मारणार आहोत। एंड नॉट कशी करायची त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। विदाऊट एंड नॉट सगळे मणी आपले निघून येणार आहेत। आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि दिस इज आवर फायनल लुक। आपण एक साईडनं पण डबल चेन स्टिच टाकून घेतलेली आहे प्रॉपर फिनिशिंगसाठी। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। मी दुसरं फिट टाकलेलं नाही आहे, ते सेम करायचं आहे आणि आपला फायनल लुक असा तयार होणार आहे। आपली डिझाईन अशी सुंदर दिसणार आहे। तर तुम्ही पण तुमचा ब्लाऊज नक्की असा डिझाईन करा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।